एआयच्या जगात सगळ्यात महत्त्वाची जर कुठली गोष्ट झाली असेल तर ती आहे क्रिटिकल थिंकिंग. जगातलं पहिलं ट्रान्सफॉर्मर मॉडेल हे आशिष वासवानी ह्या भारतीयाने बनवलेलं आहे. एआयला आता प्रॅक्टिकली काय काय जमतंय, काय जमणार आहे आणि काय जमणार नाही. ही खूप अर्ली स्टेज आहे, त्यामुळे याच्या स्ट्रेंथ्स असतील त्यासुद्धा आपल्याला एका विशिष्ट पर्स्पेक्टिव्हनी बघायला लागतील. काही लिमिटेशन्स दिसत असतील त्यासुद्धा एका विशिष्ट पर्स्पेक्टिव्हनी बघायला लागतील. मला कोड करायचा आहे आणि त्यात जर मला अडचण येत असेल आणि माझे तासनतास जात असतील, इथे जर मी एक असा असिस्टंट आणला जो लगेच ह्याला सोल्युशन देऊ शकतो, तर ते 2 तास वाचलेत ना माझे आणि त्या 2 तासात मी वेगळं काहीतरी करू शकतो. कोडिंग असिस्टंट ही एक खूप सुंदर त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि ती खूप सुंदररित्या त्यांनी इम्प्लिमेंट पण केली आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळेचे सगळे कोड्स हा असिस्टंटच लिहिणार. अनेक प्रोसेसेस ऑटोनॉमसली चालत आहेत, म्हणून प्रत्येकच प्रोसेस ऑटोनॉमस असते असं नाही आहे. जर ते गोल वेल डिफाईन्ड नसेल, स्ट्रक्चर्ड नसेल, त्यासाठी मिळणारा कॉन्टेक्स्ट व्यवस्थित नसेल, तर मिळणारं आउटपुटसुद्धा त्या दर्जाचं नसणार. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक ए आयमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण गेले 3 वर्ष सातत्यानं ए आयबद्दल बोलत आहोत. ए आयचे वेगवेगळे ॲस्पेक्ट चर्चा करतोय, सामाजिक, आर्थिक, जॉब्स, ए आयची मॉडेल्स. त्यातलाच हा एक आजचा पुढचा प्रयत्न आहे. गेली 15 वर्ष जे स्वतः ए आयमध्ये काम करतायत, सिनियर म्हणून काम करतायत, ए आयची पेटंट ज्यांच्याकडे आहेत आणि इंडस्ट्रीतला जो इनसाइडर व्ह्यू असतो की प्रत्यक्षात काय चालू आहे, नरेटिव्ह काय असलं तरी ग्राउंडवर काय चालू आहे, हे सगळं समजून घ्यायचं आणि त्यासाठी मी थिंक बँकवरती पहिल्यांदाच स्वागत करतोय निलेश मोडक यांचं. स्वागत आहे थिंक बँकवरती. सर, एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करतायत या विषयात 15 वर्ष. आपण गेले 3-1 वर्ष चर्चा करतोय. त्यामुळं ए आय काल, आज आणि उद्या असा आमचा चर्चेचा फोकस असणार आहे. 2 भागात ही चर्चा होईल हे मी आत्ताच सांगतो. पहिल्या भागात काल आणि आज असेल आणि दुसऱ्या भागामध्ये उद्या म्हणजे भविष्यात आपल्याला ए आय टॅलेंट म्हणून काम करायचं असेल तर त्यासाठी काय करायला हवं याची चर्चा असणार आहे. आम्ही याच्या बरोबरीनं ए आय आणि फ्युचर ऑफ जॉब्स असं गाईडही देत आहोत. तुम्हाला जर का ते गाईड हवं असेल तर आत्ता जी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिसतोय त्या नंबरला हाय पाठवा व्हॉट्सॲपवरून आणि तुम्हाला गाईड मिळून जाईल आणि चर्चेत तुमच्या लक्षात येईल की या गाईडमध्ये काय काय असणार आहे. सो एवढ्या मोठ्या प्रस्तावनेनंतर सुरुवात करू. हे जे मी म्हणालो तसं आम्हाला 3-1 वर्ष माहिती आहे, विशेषतः ChatGPT आल्यानंतर, की एआयची चर्चा करायची. पण मला आठवतंय 2013-14 साली मी इंजिनिअरिंगला असताना सेल्फ ऑर्गनाइज्ड इन्क्रिमेंटल न्यूरल नेटवर्क अशी एक चर्चा होती. IBM वॉटसन होतं. तुम्ही गेले 15 वर्ष काम करताय. आजवर येण्याच्या आधी एआय कसं डेव्हलप झालं ॲज अन इंडस्ट्री इनसाइडर आम्हाला सांगा. चालेल. आणि सर्वप्रथम सर्व थिंक बँकच्या दर्शकांना खूप खूप नमस्कार. अ, खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलास. आणि बरेचदा काय होतं, की एआय म्हटलं, की आज काय होतं ह्याच्यावरती चर्चा होते आणि आम्ही त्याला रिसर्च स्टडीजच्या लँग्वेजमध्ये क्रॉस सेक्शनल स्टडी म्हणतो. पण माझं वैयक्तिक मत असं आहे, की एआय जर खरं समजून घ्यायचं असेल ना, तर तुम्हाला एक लॉन्गिट्युडिनल स्टडी करायला लागणार ओके. आणि तोच आपण एक करायचा प्रयत्न करू आय थिंक. आणि जो प्रश्न विचारला आय थिंक तो खूपच सुंदर आहे. तर आपण थोडं 2014च नाही, एक 10 वर्ष तरी मागे जाऊया आणि हो. काय व्हायचं थोडंसं आपण आठवून बघूया. चॅटबॉट तर तेव्हासुद्धा होते. अ, आणि मला आठवतं बरेचदा काय व्हायचं, की हे एअरलाईन्सचे चॅटबॉट असायचे हो. आणि समजा मला मुंबईला जायचं आहे आणि चुकून माझी बॅग हैदराबादला गेली, तर मी त्या चॅटबॉटला काहीतरी टाकायचो, की "अरे, अ, हा काय गोंधळ केलाय? खूपच तुमची भारी सर्व्हिस आहे" वगैरे असं सार्कास्टिकली आपण ते लिहायचो. आणि ते चॅटबॉट रिप्लाय करायचं, की "आमची सर्व्हिस तुम्हाला आवडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद." आणि मग त्याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊन लोक Facebookला टाकायचे, इतर सोशल मीडियाला टाकायचे आणि मग ती गंमत व्हायची, की बघा हे कसे चॅटबॉट आहेत वगैरे. हो. ही आपण 10-12 वर्षांपूर्वीची गोष्ट. आणि मग जसं तुम्ही म्हणालात 2022 डिसेंबरला ChatGPT आलं. हो. ते सुद्धा चॅटबॉटच. आणि अचानक आपलं त्याच्याबद्दलचं ओपिनियन बदललं. जे रिस्पॉन्सेस ChatGPTमधनं यायचे, ते आपल्याला इतके परफेक्ट वाटायला लागले, की लोकांच्या एक्स्पेक्टेशन्स अगदी टोकाला गेल्या. म्हणजे सुरुवातीला अ, अगदी असं वाटायचं की हे किती म्हणजे निकामी आहे, यातनं काही आपल्याला रिडिक्यूल मिळणार करायचे. नाहीये. गंमत हां, आणि थट्टेचा विषय होता. ते इथपासनं की एआय ChatGPTच्या माध्यमातून आता
सगळे म्हणजे त्याला आपण क्रिएटिव्हिटीसुद्धा सगळे म्हणायचे की आता लेखकसुद्धा म्हणजे ChatGPTतूनच निर्माण होतील. हं. सगळ्या कादंबऱ्या लिहिल्या जातील, कविता लिहिल्या जातील, रिसर्चसुद्धा इथेच होईल. सगळं काही ChatGPT. तर हे अगदी एक्स्ट्रीमपर्यंत सगळं पोहोचलं होतं पॉझिटिव्ह नरेटिव्ह. हो. तर एक प्रश्न येतो की हे नेमकं काय झालं ह्या 10 वर्षांच्या काळामध्ये? आणि तिथे थोडं जर आपण अ, मुळात हे मॉडेल्स कसे डेव्हलप झाले हे जर समजून घेतलं ना, हो. तर बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळतात. आणि मग जे काही प्रश्न येतात ना, की एआयमुळे हे होणार, एआयमुळे लेखक संपणार, एआयमुळे जॉब संपणार किंवा एआयमध्ये सगळे आन्सर्स मिळणार, एआयच सगळं करणार, ह्याची उत्तरं तिथे मिळायला लागतात. तर ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. हो. तर जे पहिलं चॅटबॉट बद्दलचं उदाहरण मी दिलेलं होतं, ते सुद्धा एआय पॉवर्डच होते. त्यावेळी सुद्धा एआयची मॉडेल्स होती. अ, फक्त ती एका वेगळ्या जनरेशनची एआय मॉडेल्स होती. आणि त्याची ती बरीचशी नावं तुम्ही ऐकली असतील. आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क किंवा आर-एन-एन, सी-एन-एन ही जी नावं येतात. तर फार डिटेल्समध्ये न जाता, पण हे काय करायचे हे समजून घेऊयात आपण. तर व्हायचं काय, की ही मॉडेल्स जेव्हा आपण एखादा प्रश्न विचारतो किंवा काहीतरी मदत मागतो, तर ते वाक्य एक-एक शब्द असं सिक्वेन्सनी प्रोसेस करून समजून घेण्याचा प्रयत्न करत होतं. हो. पण प्रॉब्लेम तेव्हा यायचा जेव्हा मी समजा मोठं वाक्य काहीतरी लिहिलंय, तर वाक्याच्या उत्तरार्धात पोहोचेपर्यंत त्याचा सुरुवातीचा कॉन्टेक्स्ट विसरून जायचा. का? कारण त्यांच्याकडे मेमरीची मर्यादा होती. आणि म्हणून जे उदाहरण मी दिलं होतं, त्यात असंच व्हायचं, की मी पहिले प्रश्न सांगितला आणि मग सार्कास्टिक काहीतरी कमेंट केली. पण बाय द टाईम मी त्या सार्कास्टिक कमेंटपर्यंत आलो, सुरुवातीचा जो काही कॉन्टेक्स्ट होता तो मी विसरलो. म्हणजे ते चॅटबॉट ते विसरलं. बरं. आणि म्हणून रिप्लाय जो होता, तो शेवटच्या भागाला होता. आणि म्हणून ते आपल्याला वाटायचं, की हं. अरे, हा काय गोंधळ आहे म्हणजे. पण ही मर्यादा होती. ओके. आणि ते खूप महत्त्वाचं आहे समजून घेणं, की ही मर्यादा होती आणि या मर्यादेवरती प्रचंड काम झालं. आणि तिथेच 2017 साली एक अप्रतिम रिसर्च पेपर प्रकाशित झाला आणि त्याचं नाव आहे अटेन्शन इज ऑल वी नीड. हं. आणि अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे, की 21व्या शतकातला जे काही सर्वात महत्त्वाचे रिसर्च झालेले असतील, त्यातील एक महत्त्वाचा रिसर्च म्हणजे अटेन्शन इज ऑल वी नीड. बरं. आणि हे अटेन्शन इज ऑल वी नीड इज नथिंग बट हे जे आपण ट्रान्सफॉर्मर म्हणतो ना, जीपीटीमधला, ChatGPTमधला जो टी आहे ना, तो म्हणजे ट्रान्सफॉर्मर. हं. तर हे ट्रान्सफॉर्मर चं आर्किटेक्चर बनवणारा किंवा कसं असायला हवं हे सांगणारा आणि प्रात्यक्षिकाने एस्टॅब्लिश करणारा पेपर म्हणजे अटेन्शन इज ऑल वी नीड. थोडं विषयांतर होतं, पण महत्त्वाचं आहे मला सांगायला आवडेल, की हा पेपर एकतर सर्वांनी वाचा नक्कीच. चांगला आहे म्हणूनच नाही, तर दुसरी 2 कारणं आहेत. एक, ह्या पेपरचे जे फर्स्ट ऑथर आहेत, आशिष वासवानी, हे भारतीय आहेत. बरं. बिट्समध्ये शिकलेत. त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी पी-एच-डी केलं आणि नंतर Google ब्रेन जॉइन केलं. बरं. आणि तिथे त्या या प्रोजेक्टवरती काम करत होत्या. म्हणजे हा पेपर Googleचा आहे. हा पेपर Googleचा आहे, Google ब्रेनचा. हं. तर ट्रान्सफॉर्मर हे सर्वप्रथम बनवलं Googleनी. ओके. आणि अ, हे त्या पेपरमध्ये सुद्धा अॅक्नॉलेजमेंट आहे. जगातलं पहिलं ट्रान्सफॉर्मर मॉडेल हे आशिष वासवानी ह्या भारतीयाने बनवलेलं आहे. म्हणजे बरेचदा आपल्याकडे ते प्रश्न येतात, की अरे, आपण म्हणजे भारतात आपण मॉडेल्स का बनवले नाही? तर अ, मला पुन्हा एकदा सांगायला आवडेल, की जगातलं पहिलं ट्रान्सफॉर्मर मॉडेल हे आशिष वासवानी यांनी बनवलं. त्यांनी बनवलं, डिप्लॉय केलं आणि आणखीन एक आनंदाची गोष्ट, विशेष करून महाराष्ट्रासाठी, की त्यांच्या त्या टीममध्ये इतरही सदस्य होते. त्यात आणखीन एक भारतीय होता आणि भारतीयच नाही तर महाराष्ट्रातली कन्या होती, निकी परमार. ती आपल्या पुण्यातली आहे, पुण्यात शिकली आहे आणि इनफॅक्ट माझ्या माहितीनुसार तिने आय-आय-टीसाठी पण प्रयत्न केले आणि थोडक्यात काहीतरी तिचा नंबर तिथे लागला नाही. पण तिला प्रचंड आवड होती या विषयाची. स्वतः शिकली, पुण्यात इंजिनिअरिंग केलं, अमेरिकेत गेली आणि Google ब्रेन जॉइन केलं. फक्त एवढं नाहीये, Google ब्रेन जॉइन करणारी 24 वर्षाची म्हणजे त्यावेळची सर्वात यंगेस्ट मेंबर Google ब्रेनची. Google ब्रेन हा एलीट क्लब होता त्यावेळी. अ, सर्वात यंगेस्ट मेंबर ही निकी परमार होती. बरं. एवढंच नाही, तर तो एलीट ग्रुप सगळे डॉक्टरेट असणं म्हणजे
काय म्हणतात त्याला एलिजिबिलिटी क्रायटेरियासारखं वाटायचं. निकी ही पहिली होती जी पी-एच-डी होण्यापूर्वी Google ब्रेनमध्ये जॉइन झाली होती. तर महत्त्वाची बाब अशी, की हे जे काही रेव्होल्यूशन आपण बघतो ना, त्याचा ड्रायव्हिंग फॅक्टर हे ट्रान्सफॉर्मर मॉडेल आहे आणि ते ट्रान्सफॉर्मर मॉडेल शोधून काढणारा, विकसित करणारे, डिप्लॉय करणारे आणि सक्सेसफुली जगापुढे आणणारे, ती जी चमू होती त्यातले 2 महत्त्वाची नावं भारतीय आहेत. आशिष वाह! वासवानी आणि निकी परमार. निकी अधिक महत्त्वाची कारण आपल्या महाराष्ट्रातली आहे, पुण्यातली आहे. अ, आणि मला वाटतं हे समजून घेणं गरजेचं आहे. आता जेव्हा मी म्हणतो, की हा 21व्या शतकातला खूप महत्त्वाचा रिसर्च पेपर आहे, तर फक्त मी त्या क्षेत्राशी निगडीत आहे म्हणून असं नाहीये. त्याची बरीच कारणं आहेत. तर नेमकं काय झालं? ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर किंवा ट्रान्सफॉर्मर मॉडेल म्हणजे काय? तर असं मी पहिल्यांदा म्हटलं, की काय व्हायचं, एक-एक शब्द प्रोसेस केला जायचा आणि मग पुढे जाऊन ते मेमरी नसल्यामुळे सगळा गोंधळ व्हायचा. मग ह्यांनी एक अप्रोच पुढे ठेवला. एक इनोव्हेटिव्ह आयडिया पुढे ठेवली, की एक-एक शब्द न करता जर संपूर्ण ब्लॉक शब्दांचा, वाक्याचा ब्लॉक जर एआय मॉडेल प्रोसेस करू शकेल, तर कदाचित आपल्याला प्रश्न सोडवता येतील. तर 2 प्रश्न सुटू शकणार होते. एक तर स्पीड, कारण एक-एक शब्द वाचायला वेळ लागतो. जेव्हा ब्लॉक वाचला जातो, प्रोसेसिंगची स्पीड वाढणार. दुसरा जो प्रश्न सुटणार होता, की ज्यावेळी मी ब्लॉक प्रोसेस करतो, त्यावेळी या ब्लॉकमधल्या वेगवेगळ्या शब्दांचं एकमेकांशी काय नातं आहे, ते एस्टॅब्लिश करणं शक्य होतं मॅथेमॅटिकली. बरोबर? आणि हे नातं म्हणजे काय? तर एक साधं उदाहरण घेऊन सांगतो, की अ, आज विनायक खेळायला गेले नाहीत, कारण ते थकले होते. ठीक आहे? साधं वाक्य आहे. तर ह्यातला जो ते आहे दुसऱ्या वाक्यातला, तर तो ते आणि विनायक हे 2 एकच आहेत. हे मॅथेमॅटिकली एस्टॅब्लिश करायला लागणार ना आणि ते करण्यासाठी तो ब्लॉक प्रोसेस होणं गरजेचं होतं आणि ते या ट्रान्सफॉर्मर मॉडेलनी शक्य झालं. ही एक मोठी क्रांती होती आणि नंतर मग ह्याच्यात बरेचसे मॉडिफिकेशन झाले. नंतर ओपन एआयनी पण ह्याला आणखी एन्हान्स केलं आणि मग शेवटी 2022 डिसेंबरला हे ChatGPT आपल्या पुढे आलं. पण एक महत्त्वाची बाब जी मला सांगायची होती, की जेव्हा असं काहीतरी चमत्कारिक आपल्या पुढे होतं ना, तर ते कशामुळे होतं हे जर आपण जाणून घेतलं, तर मग बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि मग बऱ्याच गोष्टींबद्दलचं आपलं मतसुद्धा प्रॅक्टिकली वायबल ठरतं. आणि एक महत्त्वाचा मुद्दा मला इथे मांडायला आवडेल आणि अ, जे की मी नेहमी म्हणतो, की एआयच्या जगात सगळ्यात महत्त्वाची जर कुठली क्वालिटी, कुठली गोष्ट झाली असेल, तर ती आहे क्रिटिकल थिंकिंग. तर्कशुद्ध विचार करणे. का? तर पुन्हा पहिल्या उदाहरणाकडे. पहिलं जे चॅटचा तो जो रिस्पॉन्स होता, की तो आपल्याला म्हणजे खूपच चुकीचा वाटायचा. नंतरचा अप्रतिम. ओके. तर एक साधं वाटू शकतं, की अरे ही साधी गोष्ट आहे. एवढं पण नाही कळत. बरोबर? आणि नंतरचा हा चमत्कारिक, की अरे मी कितीही कॉम्प्लेक्स काही-काही दिलं तरी हा करू शकतो. ह्या 2 ना एक्सप्लेन करणारा जो क्रिटिकल थिंकिंगमधला पॉइंट आहे, त्याला मोरावेक्स पॅराडॉक्स असं म्हणतात. तर काय आहे मोरावेक्स पॅराडॉक्स? तर ज्या गोष्टी आपल्याला सोप्या वाटतात ना, ह्युमनली ज्या आपल्याला सोप्या वाटतात, त्या कॉम्पिटिशनली बऱ्याचदा कठीण असतात आणि ज्या आपल्याला कठीण वाटतात, त्या कॉम्पिटिशनली खूप सोप्या असतात. ओके. साधं उदाहरण तर किचकट गणित सोडवायचं असेल, तर आपण बघतो कॉम्पिटिशनली अगदी कॅल्क्युलेटर पण अ, सहज सोडवू शकतो, पण कदाचित आपल्याला प्रोसेस करायला तो वेळ लागणार. पण ड्रायव्हिंगचं उदाहरण घ्या. हे आपल्याला सोपं वाटतं. अगदी तरुण मुलं पण सहज गाडी चालवायला शिकतात. हो. पण ड्रायव्हरलेस कार हा एक जो मोठा अ, अ, रिसर्चचा टॉपिक आहे एआयमधला. हो. तिथे आणखी प्रयत्न सुरू आहेत. कित्येक वर्षापासून म्हणजे म्हणायला हवं तसं यश अजूनही आलं नाही. आहेत अमेरिकेत काही प्रयोग चाललेत. पण जर मी म्हटलं ड्रायव्हरलेस कार भारतात आणली तर होईल का? तर नाही होणार. हो. कारण वाटतं तेवढं सोपं नाहीये आणि इट इज एक्सप्लेन्ड बाय मोरावेक्स पॅराडॉक्स. आणि हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. का? कारण नंतर मग परत तेच मुद्दे येतात, की एआय हे करणार का? एआयमुळे
मला त्यावेळेचे नरेटिव्हज आठवतात. जसं मी हे लेखक क्रिएटिव्हिटीबद्दल एक होतं, मग ह्युमॅनिटीज संपणार असं होतं किंवा असे बरेचसे एक्स्ट्रीम नरेटिव्हज आले होते. हं, आणि अ, जर आपण थोडं क्रिटिकली विचार केला आणि असं विचारलं, की अच्छा हे सगळं होणार, पण कसं होणार? हं. हाऊ? हा जर प्रश्न विचारला, जो आपण म्हणतो ना सायंटिफिक विचार करण्याची पद्धत आहे. वैज्ञानिक अ, विचाराचा तो एक पाया आहे, की हे होतं, पण हे कसं होतं? हे तुम्ही जर मला समजावून सांगाल, तर मी मी मान्य करेल. बरोबर? हं. सो इफ वी आस्क हाऊ, तर बऱ्याच गोष्टींची उत्तरं मिळतात आणि म्हणून एक जो आत्ता आपल्या चर्चेत प्रयत्न हा आहे, की हाऊ जो बरेचदा चर्चेत येत नाही, तो आपण अ, हं. जर आपण म्हणजे लोकांपुढे आणू शकलो, सगळ्यांपुढे आणू शकलो, तर फायद्याचं होईल. बरोबर. आणि आणखी एक मुद्दा मला जस्ट इथे स्पर्श करावासा वाटेल, तो की हे फक्त एआयच्या बाबतीत नाही. याच्या अगोदरची अ, तंत्रज्ञानातली प्रगती किंवा आपण त्याला ट्रान्झिशन्स म्हणूयात, ती जर बघितली, तर सिमिलर पॅटर्न्स दिसतात. ओके. ओके. काय होतं? तर जसं मी सांगितलं पहिल्या चॅटबॉटचा म्हणजे प्रॉब्लेम होता. गरज आहे एका असिस्टंटची जो ह्या गोष्टी करू शकेल अ, त्या पर्टिक्युलर बिझनेस मॉडेलसाठी आणि म्हणून त्याच्यावरती काहीतरी काम झालं आणि ह्या प्रश्नाला सोडवू शकतो, अशी एक केपेबिलिटी निर्माण होते. हं. जी की तो ट्रान्सफॉर्मर मॉडेल किंवा अटेन्शन इज ऑल वी नीड ह्याला आपण म्हणू बरोबर. शकतो. तर काय होतं, की सुरुवातीला केपेबिलिटी निर्माण होते. म्हणजे पहिल्यांदा आपण केपेबिलिटी नाही ह्याच्यावरती खूप फोकस करतो. मग केपेबिलिटी निर्माण होते. ती दाखवते, की हां, याला मी सोडवू शकतो. हं. पण ज्यावेळी ही केपेबिलिटी निर्माण होते, 2 टोकाच्या गोष्टी व्हायला लागतात. एक पीक ऑफ एक्स्पेक्टेशन्स की आपल्या अपेक्षा इतक्या वाढायला लागतात, की आपण अगदी म्हणजे अवाजवी दरापर्यंत जाऊन पोहोचतो. आणि मग तिथे पोहोचलो, की मग ट्रफ ऑफ डिसिल्युजनमेंट म्हणजे अ, की नाही बाबा हेही होऊ शकत नाही, हेही होऊ शकत नाही म्हणजे काहीच होऊ शकत नाही. तर मग ते ट्रफ ऑफ डिसिल्युजनमेंटपर्यंत पोहोचतं. पण तुम्ही जर थोडं शांततेने क्रिटिकली जर ह्याच्यावरती विचार केला, तर मध्ये दिसतो प्लॅट्यू ऑफ प्रॉडक्टिव्हिटी. म्हणजे जी प्रॉडक्टिव्हिटी गेन आपण ज्याला म्हणतो, जिथे आज सगळे मोठे-मोठे एंटरप्राइजेस ह्याच्याकडे बघतायत एक संधी म्हणून ती आपल्याला तिथे दिसायला लागते. आणि ह्यालाच एक्झॅक्टली गार्टनरचा हाइप कर्व्ह म्हणतात, की प्रत्येक तंत्रज्ञानाच्या प्रगतीला, ट्रान्सफॉर्मेशनला, ट्रान्झिशनला जो काही शब्द क्रांती म्हणायचा आहे, जो काही शब्द वापरायचा असेल, त्याला जर तुम्ही नीट अभ्यास केला, तर ह्या गोष्टी दिसतील, की एक ट्रिगर होतो, त्याला टेक्नॉलॉजिकल ट्रिगर म्हणतात. तो वर जातो. आपल्याला खूप असं वाटतं, की सगळे म्हणजे वर्ल्ड हंगर यांनी सॉल्व्ह होणार. मग तो खाली येतो, की असं वाटतं, की नाही, नाही काहीच नाही होणार. पण जी मधली स्पेस असते, तिथे खरी संधी असते आणि ह्या नॉईजमध्ये मला असं वाटतं, की तो सिग्नल शोधणं खूप महत्त्वाचं आहे. तिथे मोठी दिशा आहे, तिथे मोठी संधी आहे. आपण ही हाईप कर्व्ह बाजूला ठेवू. कारण आम्ही मीडियात असल्यामुळे आम्हाला या दोन्हीचा फेस करावंच लागतं. यू आर इनसाइड द इंडस्ट्री, वर्किंग विथ एआय. एआयला आता प्रॅक्टिकली काय-काय जमतंय, काय जमणार आहे आणि काय जमणार नाही. जसं मी हे म्हटलं होतं मोरावेक्स पॅराडॉक्सबद्दल सांगितलं होतं. तर कॉम्प्युटेशनल काही गोष्टी आहेत, त्या तो सहज करू शकतो आणि ह्युमन कॉग्निशनच्या ज्या गोष्टी आहेत, त्या हो, तो करू शकणार नाही. हो. ठीक आहे. तर हे बेसलाईन आपण जर मुद्दा लक्षात ठेवला, तर पुढे लक्षात येतं, की काय होऊ शकतं. मग आपण बघूयात, की आजच्या इंडस्ट्रीज कशा तयार झालेल्या आहेत. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत. त्यातली प्रत्येक प्रोसेस ही ह्युमन कॉग्निशनवरती डेव्हलप झालेली आहे. बरोबर. मग ह्युमन कॉग्निशन म्हणजे बेसिकली कुठलाही एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असेल, प्रोग्रामर असेल, तर अ, आपलं काम कसं करायचं ह्याला एक ह्याच्याबद्दल त्याला एक ट्रेनिंग मिळतं, की आपल्या संस्थेतल्या सिस्टम्स अशा आहेत, माझा डेटा असा आहे, ही प्रोसेस आहे, आपण हे करतो. ते ह्यात काही डोमेनचे इनपुट्स असतात, काही टेक्निकल इनपुट्स असतात. ते डेटाशी रिलेटेड असतील. अ, हे सगळं ट्रेनिंग त्याला देऊन ती एक ह्युमन कॉग्निशन बेस्ड प्रोसेस आपल्याकडे डेव्हलप झालेली बरोबर. असते आणि म्हणून तो ते सगळं काम सक्सेसफुली करू शकतो. आज जर हे पूर्णच्या पूर्ण काम आपण एआयला करायला लावलं किंवा करेल असं जर आपल्याला वाटत असेल, तर हे मोठं ट्रान्झिशन आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायला लागणार. कुठलंही काम एआयला जर करायला लावायचं असेल, तर ती सिस्टम ही एआय कॉग्निशन मध्ये
ट्रान्झिशन होणं, ट्रान्सफॉर्म होणं खूप गरजेचं आहे. हम्म. आणि म्हणजे काय तर बेसिकली ह्या ज्या नॉलेज सिस्टम्स आहेत, हा. ह्या स्ट्रक्चर्ड आहेत का? ह्या डॉक्युमेंटेड आहेत का? हम्म. त्याचे जे बारकावे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी मी ह्या सगळ्या मिळून ज्यावेळी मी एआय कॉग्निशन डेव्हलप करू शकेन, हम्म. त्यावेळी तो ह्या गोष्टी करू शकेल. म्हणून बऱ्याचशा सक्सेस स्टोरीज आहेत, ज्या नंतरच्या काळात एआय एजंट्स आलेत आणि हा अगदी 2-3 वर्षांचा प्रवास आहे. एआय एजंट्स जे आहेत, ते तिथे बऱ्याचशा सक्सेस स्टोरीज आहेत. कारण अ, आणि एक एक थोडं 2 पावलं पुढे मागे जाऊन मी सांगतो, की एक McKinseyची मला वाटतं वर्ष, दीड वर्षापूर्वी एक रिपोर्ट आलेली, की फार मोठ्या प्रमाणावरती एआय एजंट्स एजंट्सचे प्रोजेक्ट्स हे फेल्युअर होत आहेत. ओके. हम्म. प्रश्न येऊ शकतो, की अरे एआय एजंट्स हे सगळं करू शकतील की नाही? हम्म. पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. एआय एजंट म्हणजे काय? तर त्याला एक गोल दिलेलं असतं, की तुला अमुक-अमुक गोष्ट करायची आहे आणि त्या गोल मिळवण्यासाठी ती प्रोसेस डेव्हलप होते, ऑप्टिमाइज होते हे सगळं. जर ते गोल वेल डिफाईन्ड नसेल, स्ट्रक्चर्ड नसेल, त्यासाठी मिळणारा कॉन्टेक्स्ट व्यवस्थित नसेल, तर मिळणारं आउटपुटसुद्धा अ, त्या दर्जाचं नसणार. म्हणजे बेसिकली एआय एजंट किंवा एजंटिक एआयचे प्रोजेक्ट्स कसे डिझाइन करायचे, ह्याचा सुद्धा एक सायंटिफिक अप्रोच आहे. त्या दृष्टीने जर तुम्ही केले, तर भरपूर साऱ्या सक्सेस स्टोरीज दिसतील. हम्म. बट गार्बेज इन, गार्बेज आउट जसं आपण म्हणतो, की तुम्ही ज्या पद्धतीने तो एआय एजंट डेव्हलप कराल किंवा ती हम्म. प्रोसेस डेव्हलप कराल, ती डिप्लॉय कराल, त्याचे इनपुट्स काय आहेत, ह्याच्यावरती त्याचा सक्सेस खूप डिपेंडंट आहे. आणि अ, दुसरी गोष्ट मला ही सांगायला आवडेल, की महत्त्वाचं आहे, की ही जर्नी बघा. ही अगदी 2.5-3 वर्षांची जर्नी आहे खरं तर. म्हणजे आपण बरेचदा खूप एक्स्ट्रीमला जसं मी म्हणतो ना, की हे बरोबर. सगळं तो करू शकेल. तर प्रवास बघा. डिसेंबर 2022चा तो ChatGPTचा आविष्कार. 23 मध्ये बरेचसे खूप लार्ज लँग्वेज मॉडेल्स आलेत. मग प्रत्येक कंपनीचे Google असतील, OpenAI चे पण नवीन आले, Anthropic सगळ्यांनी एक 2023 एक वर्ष होतं, की जे LLMनी डॉमिनेट केलेलं होतं. 2024 येता राइट, आपल्याला त्यातल्या मर्यादा दिसायला लागल्या, हम्म. की फक्त कॉन्व्हर्सेशनल ज्यावेळी मला माझी सिस्टम परफॉर्म करते, तर त्याला ना प्रॉडक्टिव्हिटीच्या मर्यादा आहेत. म्हणजे मी त्याला स्केल करू शकत नाही बिझनेस हम्म. बेनिफिटसाठी. मग त्याला काहीतरी एक क्षमता देण्याची गरज होती. तर ती क्षमता म्हणजे काय? तर टूल कॉलिंग. तर टूल कॉलिंग म्हणजे काय? तर बेसिकली सुरुवातीला हा फक्त उत्तरं देत होता. पण मी नंतर जर त्याला सांगितलं, की "अरे जा, ही अशी-अशी माझी गरज आहे. ह्याच्यासाठी इथे जा, हा डेटा घेऊन ये, याचं एनालिसिस कर, हे ते." ह्याच्यासाठी त्याला टूल कॉलिंग करायला लागतं. ओके. हम्म. आणि ती टूल कॉलिंगची जी एबिलिटी डेव्हलप झाली, दॅट इज एजंट. ओके. हम्म. तर एआय असिस्टंट टू एआय एजंट ही जी ट्रान्झिशन आहे ना, तर ही केपेबिलिटी त्यावेळी डेव्हलप झाली. 2024च्या मध्यात किंवा ओके. त्याच्यानंतरच्या काळात. आणि परत इथे सुद्धा तसंच, की ही केपेबिलिटी दिसायला लागली आणि ही ती स्ट्राँग होती. पण मर्यादा होत्या. कारण सुरुवातीला जे असायचं ते सिंगल एजंट होते. म्हणजे हम्म. एकच एजंट आहे असं कन्सिडर करा, की एक जनरलिस्ट आहे, तोच सगळं करतो. अ, अ, म्हणजे क्वेरी पण तोच लिहितो, डेटा पण तोच पुल करतो, एनालिसिस पण तोच करतो, बिझनेस पण त्यालाच कळतं. असं सगळं एकटाच करायचा. दॅट इज द सिंगल एजंट सिस्टम जी त्यावेळी हम्म. होती. पण त्याच्या मर्यादा आहेत, ज्या कुठल्याही जनरलिस्टच्या मर्यादा असू शकतात. हम्म. आणि मग त्याच्यावरती पुन्हा काम झालं. मग 2025 येता मल्टी एजंट सिस्टम्स यायला लागल्या. मल्टी एजंट म्हणजे काय? तर मग एक जनरलिस्ट न येता मी स्पेशलिस्ट बनवले आणि अ, त्यांना सांगितलं, की हे तुला फक्त एवढंच काम करायचं आहे. तुझं काम आहे, तिकडनं प्रश्न आला, तर नेमकं काय हवंय? कुठून ते मिळू शकणार? बस तेवढं घेऊन यायचं. हम्म. मग दुसऱ्याला सांगितलं, की हा जो काय बनवेल ना, त्याच्यावरती तू हे प्रोसेस करायचं. तिसऱ्याला सांगितलं, की ह्या दोघांचं जे आहे ना, ते एकत्र आणायचं, त्याच्यावरती ही प्रक्रिया करायची. चौथ्याला सांगितलं, की बाबा हे सगळं तू एकत्र आणायचं हम्म. आणि मग शेवटी द्यायचं. आणि हे सगळं होत असताना मध्ये कोणीतरी त्याच्यावरती वॉच ठेवायला लागणार. तो मास्टर एजंट किंवा त्याला ऑर्केस्ट्रेटर म्हणूयात आपण, हम्म. की तो काय करायचा, की येणारी रिक्वेस्ट स्वतः समजून घेतो आणि अ, कुणाला काय-काय काम द्यायचं, हे तो सांगतो हम्म. आणि आलेल्या कामात म्हणजे शेवटचं जे असेल त्याला एकत्र करणे, सगळं पुढे पाठवणे, म्हणजे थोडक्यात टीम लीडसारखं. आणि हे छोटे-छोटे टीम्स आहेत. परत मला
अँथ्रोपोमॉर्फायझेशन नाही करायचं याचं, पण हा मी अप्रोच सांगतो. आर्किटेक्चर पॉइंट ऑफ व्ह्यू मल्टी एजंट सिस्टम म्हणजे काय होत्या, तर एक एजंट सगळं करण्याऐवजी मी 4 छोटे-छोटे एजंट्स बनवतो आणि मग त्यांना जर एकमेकांसोबत मी कोऑर्डिनेट करायला लागलो, तर माझं काम होऊ शकेल. ह्याच्यावरती काम व्हायला लागलं. म्हणून मग तो 2025चा जर काळ बघितला, हं. तर डिस्कशन पूर्णतः एजंटिक एआयकडे यायला लागलं. आणि मग 2026 इयर ऑफ एजंट्स आणि ही अशी चर्चा सुरू व्हायला लागली. हं. तर एक मला जे महत्त्वाचं मांडायचं इथे, की हा प्रवास लक्षात घेणं गरजेचं आहे, की ही खूप अर्ली स्टेज आहे. त्यामुळे याच्या स्ट्रेंथ्स असतील, त्यासुद्धा आपल्याला एका विशिष्ट पर्स्पेक्टिव्हनी बघायला लागतील. काही लिमिटेशन्स दिसत असतील, त्यासुद्धा एका विशिष्ट पर्स्पेक्टिव्हनी बघायला लागतील. आणि लिमिटेशन्सवरती काम करणं, हे मोठ्या प्रमाणावर होत आहे. म्हणजे साधं उदाहरण देतो. म्हणजे मी बरेचदा असं म्हणतो, की क्रिटिसिझम कसं घ्यायचं ना, तर हे एआयमध्ये काम करणाऱ्या लोकांना विचारा. का तर जेव्हाही तुम्ही जर बघितलं असेल एखादं मॉडेल लॉन्च होतं, तर Twitterवरती अ, अगदी "अरे, हे उत्तर चुकलं, ते उत्तर चुकलं, हे बरोबर नाहीये, ते बरोबर नाहीये." असे बऱ्याच प्रतिक्रिया येतात. आणि एआय डेव्हलपमेंटमध्ये काम करणारी म्हणजे त्या मॉडेलवरती काम करणारी लोकं ॲक्चुअली त्यांच्यासाठी ना, ती सुवर्ण संधी आहे, की मला माझ्यात काय मर्यादा आहे ते कोणीतरी येऊन सांगतंय. रेडीमेड. रेडीमेड सांगताय. तो सगळा फीडबॅक घेतला जातो, त्याच्यावरती काम होतं आणि काही दिवसात तुम्हाला ते लिमिटेशन्स दिसत नाहीत. म्हणजे मला वाटतं सुरुवात ज्यावेळी झाली त्यावेळी हॅल्युसिनेशनबद्दल बरंच बोललं जायचं. अरे हॅल्युसिनेशन होतं. मग हे उत्तर काही पण उत्तर देणार. मग मी याच्यावरती विश्वास कसा ठेवायचा? आज 2026 मध्ये कुठे आहे हा हॅल्युसिनेशन शब्द? हॅल्युसिनेशन नाही असं नाहीये. त्याच्यावरती गार्डरेल्स आणलेत. त्याला कंट्रोल करू शकतो. त्याला आपण अ, भरपूर सारा कॉन्टेक्स्ट देऊन त्याच्यावरती आणि ज्या कारणांमुळे ते हॅल्युसिनेट होऊ शकतं, त्या कारणांवरती जर मी काम केलं, तर मला पुढे जाता येऊ शकतं. तर मुळात जो प्रश्न आहे, की एआय काय करू शकतं आणि काय करू शकत नाही, ह्याला एकच उत्तर माझं आहे, की ही खूप अर्ली स्टेज आहे डेव्हलपमेंटची, पण खूप प्रॉमिसिंग आहे. पेस प्रचंड म्हणजे मी माझ्या 15 वर्षात इतका पेस बघितला नसेल डेव्हलपमेंटचा जो इथे दिसतो आणि ज्या लिमिटेशन्स दिसतायत ना, त्यांच्यावरती प्रचंड वेगाने काम होत आहे आणि येणारं पुढचं जे व्हर्शन आहे ना, त्यात बहुतेक त्यातल्या मर्यादा अ, अ, म्हणजे नाहीशा होत आहेत आणि मग कदाचित त्याच्यानंतर आणखीन मर्यादा दिसतील. बट दॅट होल्ड्स ट्रू फॉर एनी टेक्नॉलॉजी जे आपण आजवर बघितलंय. पण महत्त्वाची गोष्ट ह्याच्याकडे बघणं अ, ह्या दृष्टीने आवश्यक आहे, की ही एक नवीन दिशा सापडलेली आहे. प्रॉडक्टिव्हिटी गेनच्या बाबतीत जे आपण म्हणालात, की कंपन्यांना ह्याच्यात काय दिसतं? तर अगदी सुरुवातीपासनं ऑटोमेशन किंवा प्रॉडक्टिव्हिटी गेन हा एक इंटिग्रल पार्ट होता. आहे, आजही आहे आणि जो महत्त्वाचा आहे. त्याचा अर्थ हा नाही, की ही सगळी कामं सिस्टम करणार, असा नाही आहे. त्याचा दुसरा अर्थ असा आहे, की जर तेच काम मी वर्षानुवर्ष त्याच पद्धतीने तसंच जर करत असेल, तर प्रगती कशी होणार? म्हणून प्रॉडक्टिव्हिटी गेन दाखवा. याचा अर्थ, की ही तुम्ही काहीतरी वेगळी पद्धत अवलंबून ह्यातून काहीतरी गेन करायचा प्रयत्न करा. तुमची बँडविड्थ वाचवा, तुमचा वेळ वाचवा. त्या वेळात काहीतरी नवीन घ्या आणि मग आपला स्फिअर ऑफ इन्फ्लुअन्स वाढवा. असा तो एक प्रवास आहे प्रत्येक टीम मेंबरचा आणि तो खूप महत्त्वाचा आहे. तसंच तुम्ही करिअरमध्ये पुढे जाणार. नाहीतर तेच काम करत वर्षानुवर्ष जर राहिलं तर प्रगती कशी होईल? आणि मग त्याच्यासाठी ऑटोमेशन, प्रॉडक्टिव्हिटी गेन हे खूप महत्त्वाचं होतं. कारण करायच्या आहेत बऱ्याच गोष्टी, पण जोपर्यंत माझ्याकडे जे आहे, ज्याच्यामुळे मी पूर्णतः ऑक्युपाईड आहे, ती बँडविड्थ मी जोपर्यंत फ्री करणार नाही, तोपर्यंत मी पुढे कसा जाईल? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, जो वर्षानुवर्षे सोडवला जातोय. ह्याला एक मोठी ताकद इथे मिळाली आहे. हं. आणि ती क्वांटिटेटिव्हली किती असेल, ह्याच्यावरती चर्चा होऊ शकते किंवा हळू ते पुढे येईल. पण क्वालिटेटिव्हली इतकं नक्की एस्टॅब्लिश झालेलं आहे. गुणात्मकदृष्ट्या इतकं नक्की एस्टॅब्लिश झालं आहे, की इथे ती स्ट्राँग अपॉर्च्युनिटी आहे बिझनेस ग्रोथसाठी आणि प्रॉडक्टिव्हिटी गेनसाठी आणि म्हणून जी काही मोठ्या प्रमाणावर आपल्याला इंटरेस्ट दिसतोय अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये, त्याचं मला असं वाटतं मूळ कारण हे आहे. जर आपण मुळाशी जाऊन बघितलं तर. 2 प्रश्न आहेत माझे आणि ते एकाशी निगडीत आहेत म्हणून एकापुढे एक विचारतो. बी टू सी जर का आपण विचार केला म्हणजे कन्झ्युमर बेसिसला,
तर काय दिसलं 3 वर्षात? तर पहिल्यांदा गुगलची जागा जेमिनी किंवा चॅट जीपीटीनं घेतली आणि प्रश्न विचारले की न शोधता उत्तरं मिळतात. दुसऱ्या टप्प्यात असं आलं की ते अजून कॉन्व्हर्सेशनल झालं आणि मग चॅट जीपीटी माझा मित्र आहे, चॅट जीपीटी माझा सायकॉलॉजिस्ट आहे, अशी एक फेज आली आणि जिथून खरी फिअरचा मुद्दा आला तो म्हणजे जेव्हा एआय मॉडेल कोड करायला लागले आणि आता ज्या नॉलेज इंडस्ट्रीवर, ज्या आय-टी इंडस्ट्रीवर एक्स्पोनेन्शियल ग्रोथ गेली 20-25 वर्ष आपल्या देशानं बघितले, ज्याचे तुम्ही मी भाग आहोत. त्याला धक्का बसणार का काय? इथून सुरुवात झाली, भीती वाटायला. तर आता माझा प्रश्न असा आहे या कॉन्टेक्स्टवरती, की फक्त कोडिंग करण्यापर्यंतच आत्ताच्या एआय पोहोचलंय का अजून भारी काहीतरी करतंय? आणि हे जे कोडिंग जाण्याची जी भीती आहे, ज्याच्यावरती गेली 2 वर्ष खूप चर्चा होते, मी त्याच्यावर येईन पुढे ले-ऑफ्सवर, ही कितपत खरी आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आणि ह्या प्रश्नासाठी सुद्धा मी कोडिंगपासून सुरू करेन. हो. कन्झ्युमरचं पण खूपच महत्त्वाचं आहे आणि त्यात जे मुद्दे नमूद केलेत त्याच्या पण पुढे जाऊन काही गोष्टी आहेत, ज्या मला सांगायला आवडतील. अ, कोडिंगच्या बाबतीत एआय एजंट्स आज का कोड करतायत? आपण थोडं मागे जाऊन बघूया, की ज्यावेळी एक आय-टी प्रोफेशनल, एक सॉफ्टवेअर इंजिनिअर किंवा डेटा सायंटिस्ट माझ्यासारखा हे काम जेव्हा करतोय, काही ना काही अडचणी यायच्या, बरोबर? आणि मग तिथे काहीतरी मदत लागायची. त्यावेळी आम्ही काय करायचो, तर एक पोर्टल होतं स्टॅक ओव्हरफ्लो हो. कदाचित ऐकलं असेल. ते एक होतं. इतर काही कम्युनिटी ब्लॉग्स असायचे किंवा हे जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत त्यांचे टेक्निकल ब्लॉग्स, कितीतरी टेक्निकल एक्सपर्ट. असे कितीतरी वेबसाईट्स सर्च करून, अरे मला हे करायचंय, इथे मी अडकलोय, हा एरर येतोय, ह्याचा अर्थ काय आहे? हे शोधत-शोधत कुठेतरी काही तास घालवल्यानंतर मला थोडंसं उत्तर मिळायचं. ते कदाचित पूर्ण नसायचं आणि मग नंतर मी इथे येऊन ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करायचो. अ, त्यात पुन्हा माझी काहीतरी मदत लागायची. असा तो एक पूर्ण सिनारिओ होता कोडिंग असिस्टंट येण्यापूर्वीचा. हं. हा जो काही पूर्ण काळ गेला ना, बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू इथे स्ट्राँग प्रॉडक्टिव्हिटी गेनची अपॉर्च्युनिटी आहे. हं. कारण अ, मला कोड करायचा आहे आणि त्यात जर मला अडचण येत असेल आणि माझे तासनतास जात असतील, तर इथे जर मी एक असा असिस्टंट आणला, जो लगेच ह्याला सोल्युशन देऊ शकतो, तर ते 2 तास वाचलेत ना माझे आणि त्या 2 तासात मी वेगळं काहीतरी करू शकतो, बरोबर? हो. तर ही गरज होती. अ, असं माझं वैयक्तिक मत आहे, की ह्या गरजेतनं सुरू झालं. जसं मी म्हणालो, की कन्झ्युमरमध्ये सुरू झाल्यानंतर अ, एक प्लॅटो आला, की प्रोडक्टिव्हिटी गेन कुठं येणार? म्हणजे एल-एल-एमसाठी किंवा एआयच्या डेव्हलपमेंटसाठी. तर ही सुंदर यूज केस होती. तिथे गरज आहे आणि प्रोग्रामिंग लँग्वेजेस स्ट्रक्चर्ड आहेत, राइट? त्यांचे त्यांचे रूल्स आहेत. सिंटॅक्स रूल्स आहेत. काही गाईडलाईन्स हं. असतात. काय केलं पाहिजे? सगळं ते रूल्स आहेत ते स्ट्रक्चर्ड आहेत. हं. आणि प्रचंड मोठी इन्फॉर्मेशन ऑनलाईनसुद्धा अवेलेबल होती. जे मी अगोदर म्हटलं इतके सगळे पोर्टल्स, जॉब हो. हे स्टॅक टेक्निकल ओव्हरफ्लो तर ब्लॉग्स प्रत्येक आय-टीवाल्याला म्हणजे जायलाच लागायचं, बरोबर? हं. हे सगळं मिळून जर मी एक कोडिंग असिस्टंट बनवला आणि तो जर सॉफ्टवेअर इंजिनिअरला दिला, तर त्याचा तो प्रश्न लगेच सॉल्व्ह होतोय. इथेच न थांबता ह्याच्या पुढे जर मी त्याला नेलं. कारण ज्यावेळी आपण कोडिंग करतो त्यात 2 पार्ट्स आहेत. काही पार्ट स्टॅटिक असतो म्हणजे अ, रिपिटिटिव्ह असतो राइट आणि अ, ते जर मी ह्याच्याकडनं लिहून घेऊ शकलो म्हणजे कारण काही फॉर एक्झाम्पल गिट रेपो बनवायची असेल, त्याचं ते स्ट्रक्चर असतं. तर हे सगळं टाईम कन्झ्युमिंग आहे. पण त्यात तसं बघितलं तर व्हॅल्यू नाही आहे. आय हॅव टू फॉलो दॅट. मला त्याच्यात वेळ हं. घालवायला लागतो. पण तशी इनोव्हेशन व्हॅल्यू नाही आहे त्याच्यात. हं. मग ते जर मी ऑटोमेट करू शकलो तर, मग माझं तिथे वेळ वाचेल. त्यामुळे तो जो कोअर भाग आहे, ज्याच्यासाठी मी इथे काम करतोय. ते सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं असेल, मॉडेल डेव्हलप करायचं असेल किंवा काहीतरी सोल्युशन बनवायचं असेल, तिथे मला ह्या सगळ्या गोष्टींमधनं जर मदत मिळाली, तर माझा फोकस तिथे वाढू शकतो. ते मी अधिक वेगाने करू शकतो. कदाचित अधिक चांगलं करू शकतो. हा एक मुद्दा आहे. दुसरा, मला चुका करण्याची संधी मिळते. हं. कसा? इथे वेळ वाचल्यामुळे एखादा मला जर माझ्याकडे एक आयडिया आहे, पण ही वर्कआउट होईल की नाही हे मला माहिती नाहीये. पण मी ट्राय करू शकतो. हं. कारण त्याला आम्ही फास्ट प्रोटोटायपिंग म्हणतो, अच्छा. की कारण मी हा एवढा वेळ वाचवला
आणि ही जर मी आयडिया असेल तर मी ही इम्प्लिमेंट कदाचित कमी वेळात करू शकतो. माझ्या टाईमलाईन्स अफेक्ट न होऊ शकता मी चुका करू शकतो. आणि ही खूप महत्त्वाची शक्ती आहे माझ्या मते. कारण ज्यावेळी तुम्ही चुका कराल ना, त्यावेळी तुम्ही नवीन गोष्टी शिकता. नवीन अप्रोच येऊ शकतात. आणि म्हणून हा फक्त प्रॉडक्टिव्हिटी गेन म्हणून एवढा एक मुद्दा नाही आहे. तर बरीचशी स्ट्रेंथ इथे ॲड होते. आणि म्हणून कमर्शियल स्पेसमध्ये एआयसाठी जी सगळ्यात सक्सेसफुल ग्लोबली एस्टॅब्लिश्ड झालेली यूज केस म्हणजे कोडिंग असिस्टंट आहे. मग आता इथनं पुढे गेलो, की हा तर पहिला कोडिंग असिस्टंट म्हणजे तो ऑटो कंप्लीट करायचा, की ही क्वेरी आहे तर तो कंप्लीट करून द्यायचा. मग मी याला जर एजंटिफाय केलं, बरोबर? हं, कारण परत कोड लिहिण्याची पण एक वर्कफ्लो असतो, एक प्रोसेस असते. मग ती जर मी एजंटिफाय करू शकलो, हं, तर ह्याची पेस मी प्रचंड वाढवू शकतो. हं. आणि काही गोष्टी परत-परत मला सगळं बसून मॅन्युअल लिहायची गरज नसते. त्यामुळे मग ते जर मी त्याला इन्स्ट्रक्शन्स देऊन लिहून घेतलं, ज्याला नंतर वाइब कोडिंग म्हणायला लागले. आंद्रे करपातीनी ती सुंदर टर्मिनॉलॉजी आणली. त्याला ते वाइब कोडिंग म्हणायला लागले. तर माझी प्रॉडक्टिव्हिटी आणखी वाढणार, बरोबर? त्यामुळे मी जे काही आज करू शकतो, त्याच्या मल्टिपल्समध्ये मी करू शकतो. हा एक मुद्दा. हं, जे करायला मला कदाचित आठवडे, दिवस लागले असते, ते कदाचित तासांमध्ये व्हायला लागलं आणि हे सत्य आहे. म्हणजे हं. ज्या गोष्टी आणि एक्झॅजरेशन नाही आहे. आठवड्यांमध्ये होणाऱ्या गोष्टी ह्या तासांमध्ये होऊ शकतात. हो. होत आहेत. मी व्यक्तिशः केलेलं आहे आणि म्हणून तिथे स्ट्रेंथ आहे. पण याचा अर्थ असा नाहीये, की 100% त्यांनीच करायचं. हं, ती म्हणून सगळीकडे जे म्हणतात ना, ह्युमन आणि एआयचं कोएक्झिस्टन्स. सगळीकडे को-पायलट किंवा को-वर्क ह्या ज्या टर्मिनॉलॉजीज आल्यात ना, ह्या तिथनं आल्या, की हा एक क्लिअर मेसेज आहे. गो बॅक टू दी मोरावेक्स पॅराडॉक्स. हं, ह्या दोघांना कोएक्झिस्ट करायचं आहे. तिथे स्ट्रेंथ आहे. हे एकमेकांना कम्पीट करत नाहीयेत. हे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतायत. आणि म्हणून जर कोणी 100% बाबा तूच कर, असं जर म्हणायला गेलात, तर मग येणारा सक्सेस रेट हं, आणि एक एक्सपर्ट सॉफ्टवेअर इंजिनिअर किंवा एक एक्सपर्ट डेटा सायंटिस्ट ज्याच्या अं, अं, अ, मार्गदर्शनाखाली काहीतरी काम होतंय, त्याचा सक्सेस रेट. ह्या 2 खूप वेगळ्या गोष्टी आहेत. हं, आणि म्हणून मला असं वाटतं, की कोडिंग असिस्टंट ही एक खूप सुंदर त्यांना अपॉर्च्युनिटी मिळाली आणि ती खूप सुंदररित्या त्यांनी इम्प्लिमेंट पण केली आहे. हं, पण ह्याचा अर्थ असा नाही, की सगळेचे सगळे कोड्स हा असिस्टंटच लिहिणार. हं. अ, आणि त्यात पण मध्ये-मध्ये अशा बातम्या येतात. काय जस्ट म्हणजे मला ते टच अपॉन करायला आवडेल, की अ, मी एआय एजंटला काहीतरी सांगितलं आणि तो गेला आणि प्रोडक्शन डेटाबेस डिलीट झाला. माझं सगळं हे झालं, सगळं ते. इथे अ, मुद्दा एआय एजंटने हे केलं हा येत नाही. हा तुमच्या गव्हर्नन्स, सिक्युरिटी जे तुमचं आर्किटेक्चर आहे ना, त्याचा येतो. हं, अ, साधी गोष्ट ओके, की ज्यावेळी कुठल्याही एंटरप्राइजेसमध्ये नवीन टीम मेंबर आला, तर त्याला प्रत्येक गोष्टीसाठी ॲक्सेस रेज करायला लागतो. हो. तो वेगवेगळ्या पद्धतीने अप्रूव्हलमध्ये जातो. हा कोण आहे? याला काय दिलं पाहिजे? ह्या सगळ्या गोष्टी असतात. प्रत्येकाला अगदी काय म्हणतात हायेस्ट लेव्हलचा ॲक्सेस दिला जात नाही. त्याची कारणं असतात. हं, सिक्युरिटी रिझन्स असतात. बरोबर? हे जर आर्किटेक्चर, हे जर तुम्ही फाउंडेशन नाही फॉलो केलं, तर मग अडचणी येणार. बरोबर? आणि म्हणून आणि ह्या सगळ्यांमध्ये बेसिकली 2 ऑप्शन्स आहेत. ज्यावेळी असं सुद्धा एक चित्र पुढे येतं, की एजंट म्हणजे पूर्णतः ऑटोनॉमसली बिहेव करतो. ऑटोनॉमस एजंट्स आहेत, असतात, इम्पोर्टंट आहेत. अनेक प्रोसेसेस ऑटोनॉमसली चालतायत. अ, पण त्याला आपण स्वतंत्र हो. चर्चा करू शकतो. पण म्हणून प्रत्येकच प्रोसेस ऑटोनॉमस असते असं नाहीये. अ, तर इथे ज्यावेळी तो एआय एजंट कोड एक्झिक्यूट करतो, तर 2 ऑप्शन्स असतात. एक तर तो तुम्हाला पॉपअप करून परमिशन मागतो किंवा तिथे ते स्लाइडर असतं, की बाबा नाही मला तुला परमिशन नाही, तुला जे करायचं कर. ठीक आहे. सो तुम्ही तो स्लाइडर असतो. तुम्ही येस किंवा नो करू शकता, की दरवेळी मी परमिशन मागायची का? ती कंडिशनल पण असते, की ह्या-ह्या कामांसाठी परमिशन माग, ह्या-ह्या कामांसाठी नको मागू. असं सुद्धा करता येऊ शकतं. हं, तर हे सगळे गार्डरेल्स आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण असं म्हणतो, की ह्याने सगळं जाऊन अ, असं काहीतरी केलं आणि म्हणूनच ज्यावेळी आपण एआय सिस्टम्स आणतोय ना, त्यावेळी हे सगळे मुद्दे खूप महत्त्वाचे आहे. सिक्युरिटी,
त्यानंतर तुमचं गव्हर्नन्स, त्यानंतर तुमचे लीगल आस्पेक्ट. ह्या सगळ्या गोष्टींच्या अप्रूव्हल्स नंतरच किंवा ह्या सगळ्या गोष्टी कंप्लाय झाल्यानंतरच किंवा ह्याला कंप्लायंट असलेलीच एआय सिस्टम तुम्ही करणं आवश्यक आहे. सगळे तसेच करतात. म्हणजे मी काय नवीन सांगत नाहीये. ती एक प्रोसेस आहे आणि ज्यावेळी तुमच्याकडे असे गार्डरेल्स असतात ना, तर तुमचा फेल्युअर रेट प्रचंड कमी होतो आणि एआय सिस्टम नसताना सुद्धा फेल्युअर रेट नाही अशातला भाग नाहीये. चुका होत असतात. पण परत गार्डरेल्स असतात राइट. प्रत्येक प्रयत्नातून अ, तो फेल्युअर रेट कसा कमी करता येईल, हाच एक ऑप्टिमायझेशनचा फोकस असतो. अशा एक्स्ट्रीम गोष्टींच्याच बातम्या होतात. तसं तुम्ही कितीही म्हणलात, की हे को-वर्क आहे, काय को-पायलट आहे, तरी मूळ भीती प्रामाणिकपणे अशी आहे, की हा एआय माणसांना रिप्लेस करणार का? आणि मे महिन्यात पहिल्यांदा असं झालं, की माणसांना आशेचा किरण दिसला, की आता एआयची कॉस्ट परवडत नाहीये. एका कंपनीनं काय एआय एक्सपांडिचर ऑफशूट केलं, मेमध्ये झालं. मग कोणीतरी लायसन्सचं लिमिट आणलं. आणि मग असा प्रश्न आला, की बघा एआयपेक्षा माणूसच स्वस्त आहे विथ ऑल हिज प्रोज अँड कॉन्स. माझा असा थेट प्रश्न आहे, हे जे काही काम आहे, जे काही काम आता केलं जातं, त्याच्यात एआय स्वस्त आहे का माणूस स्वस्त आहे? तुम्ही हे कसं कॅल्क्युलेट करता? खूप महत्त्वाचा प्रश्न आणि अगदी काही दिवसांपूर्वीचीच ती बातमीसुद्धा होती. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर देताना थोडं आपण पार्श्वभूमी समजून घेण्याचा प्रयत्न करूयात, की एका कुठल्यातरी कंपनीने एआय स्पेंडिंगच्या बजेटवरती कॅप केलं. अशी मर्यादा आणली. अशी ती एक बातमी होती. तर पहिलं तर हे समजून घेऊयात, की हे पैसे आपण कशासाठी देतो? हं. कारण हे जे लार्ज लँग्वेज मॉडेल्स आहे, हे एक नवीन एंटिटी, एक नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये आलंय. तर मग ह्याला पैसे कसे द्यायचे? म्हणजे कशासाठी द्यायचे? हे एस्टॅब्लिश होणं खूप महत्त्वाचं होतं. नवीन प्रॉडक्टचं प्राइसिंग मॉडेल कसं असणार? जसं सॉफ्टवेअर घेत होते त्याचे वर्षभराचं लायसन्स एवढं आहे. अ, किंवा आम्ही त्याला ए-पी-आय कॉल्स म्हणतो. म्हणजे जसं ते एअरलाईन इंडस्ट्री हो. असते तर तुम्ही कुठल्याही एका ॲग्रीगेटरकडनं जर बुक केलं, तर तो काही त्यांच्याकडे नसतं. ते ए-पी-आय कॉल करतात आणि त्यांना मग पर रिक्वेस्ट चार्जेस लागतात, बरोबर? तर हे एक प्राइसिंग मॉडेल आहे, त्या क्षेत्रात विकसित झालेलं. पण हे प्राइसिंग मॉडेल इथे इम्प्लिमेंट होणार नव्हतं आणि म्हणून एक नवीन प्राइसिंग मॉडेल इथे इम्प्लिमेंट झालं आणि फक्त प्राइसिंग मॉडेल नाही, तर अख्खी अर्थव्यवस्था इथे निर्माण होतीये. त्याला टोकनॉमिक्स म्हणतात. एआय टोकनॉमिक्स. तर हे काय आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर होतं काय, तर हे सगळं जे काही प्रोसेसिंग होतंय ना, त्याचं फाउंडेशनल युनिट करन्सी म्हणूयात किंवा एक अ, अ, एकक ज्याला आपण म्हणतो, हं. त्याला म्हणतात टोकन. आता टोकन काय आहे? तर टोकन हा कदाचित एक पूर्ण शब्द असू शकतो किंवा एक शब्दाचा भाग असू शकतो. ऑन एन एव्हरेज 3/4 शब्द इंग्रजीचा म्हणजे एक टोकन. म्हणजे समजा 1000 टोकन्स असतील, तर 750 1000 टोकन असेल तर 750 शब्द असा तो एकंदरीत अ, गणिताचा भाग आहे. म्हणून मग प्राइसिंग या टोकन प्रोसेसिंगवरती व्हायला लागली. हं. कारण आपले प्रश्नसुद्धा टोकन होऊन एआयकडे जातात. त्याचं उत्तरसुद्धा टोकन वाईज जनरेट होतं. मग ज्यावेळी पहिल्यांदा हे प्राइसिंग मॉडेल आलं, तर पहिलं जे ChatGPTचं प्राइसिंग होतं जर आपण जाऊन बघितलं तर ते फ्लॅट रेट्स होते. म्हणजे बरं. 1,000,000 टोकन म्हणजे 10,00,000 टोकनसाठी अमुक डॉलर्स तुम्हाला द्यायचे. पण तिथे एक मर्यादा लक्षात आली. ते प्राइसिंग मॉडेल थोडं सुरू होतं. तिथे एक मर्यादा लक्षात आली, की ज्यावेळी मी फ्लॅट टोकन रेट्स अप्लाय करतो, त्याची मर्यादा अशी आहे, की 2 पद्धतीचे टोकन असतात. एक असतं इनपुट टोकन्स म्हणजे मी जे काही टाइप करतोय त्याला हं. प्रॉम्प्ट म्हणू शकता, क्वेशन म्हणू शकता, प्रश्न म्हणू शकता आणि दुसरं असतं आउटपुट टोकन म्हणजे जे काही तो ChatGPT किंवा एआय असिस्टंट आपल्याला रिप्लाय करतोय. दोन्हीमध्ये खूप मोठा फरक आहे. हं. जे इनपुट टोकन्स असतात, त्यांना मी पॅरलल प्रोसेसिंग करू शकतो जी-पी-यूजमध्ये. म्हणून तसं बघितलं, तर ह्याच्यावरती मी माझं थोडं कॉस्ट सेव्हिंग करू शकतो. म्हणजे थिंकिंग फ्रॉम दी एआय कंपनी पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि जे आउटपुट टोकन्स असतात ना, त्याचं तुम्ही बघितलं असेल, की ते आउटपुट 1 टोकन ॲट अ टाईम असं ते जनरेट होतं. त्यामुळे तिथे मला
जास्त कॉस्ट लागते. त्यामुळे आउटपुट टोकन कॉस्ट माझ्यासाठी जास्त असते. इनपुट टोकन कॉस्ट मी ऑप्टिमाइज करू शकतो. म्हणून मग नंतरचं प्राइसिंग मॉडेल बघा तुम्ही. तिथे तुम्हाला दिसतं, की इनपुट टोकनची किंमत एवढी 10 मिलियनला, आउटपुट टोकनची किंमत एवढी. थोडी कॅश टोकनची पण असते, पण ती खूप निग्लिजिबल आपण ती सोडून देऊयात. तर हे दुसरं ट्रान्झिशन होतं. मग तिसरं यायला लागलं दरम्यानच्या काळात बरेचसे ओपन सोर्स मॉडेल्स यायला लागले आणि मग तिथे ती एक कंपॅरिझन व्हायला लागले, की व्हॅल्यू काय आहे? म्हणून मग एक व्हॅल्यू बेस्ड प्राइसिंग लेयर त्याच्यावरती आले, बरं. की माझं जे प्रीमियम एक ऑफरिंग असेल, जे काही फीचर असेल, तर त्याच्यानुसार मग मी माझे एक्स्ट्रा पैसे घेईल. म्हणून आत्ता जर तुम्ही बघितलं, तर प्राइसिंग मॉडेल हे अशा पद्धतीने इव्हॉल्व होतं. एक फ्लॅट टोकन रेटने सुरू झालं, मग इनपुट आउटपुट झालं, मग इनपुट आउटपुट आणि व्हॅल्यू आणि मला असं वाटतं, की हे अजूनही अर्ली स्टेजेसमध्ये आहे प्राइसिंग मॉडेल आणि हे इव्हॉल्व होईल आणि मग कदाचित आणखी वेगळ्या पद्धतीचं आपल्याला प्राइसिंग मॉडेल दिसेल. त्यामुळे ज्यावेळी आपण स्पेंड्स कॅप केले किंवा एवढाच खर्च करतोय, अ, हे बघण्यापूर्वी हा खर्च कशासाठी जातो हे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. मग हे होत असताना आता दुसऱ्या बाजूला मी एक डेटा सायंटिस्ट आहे. मी हे वापरतोय. तर मला ज्यावेळी $1,500 किंवा जे काही ₹15,000 महिना अशी जी काही मर्यादा दिली आहे, ह्याचा अर्थ असा नाही आहे की तू कमी काम कर. हं. ह्याचा अर्थ असा आहे की आता तू ऑप्टिमाइज कर. हा हा जो खर्च होतोय, तो तुला ऑप्टिमाइज करायचा आहे. आणि म्हणून ज्यावेळी ती बातमी आली ना, माझ्या डोक्यात पहिला प्रश्न आला की अ, एका डेटा पॉइंटनी आपण निष्कर्ष काढायला नको. थोडंसं मागे जाऊन विचार करायला पाहिजे की अच्छा हे म्हणतायत की एवढं कॅपिंग आहे, एवढी मर्यादा आणली आहे. तर ह्याच्यापूर्वी काय परिस्थिती होती? हं. ते ह्या ₹15,000 पेक्षा जास्त खर्च करायचे. आपण गृहीत धरूया की जास्त खर्च करायचे. उदाहरणादाखल ₹20,000 महिना खर्च करायचे. पण महत्त्वाचा प्रश्न आहे की तो ₹20,000 खर्च किती एम्प्लॉईजवरती केला जायचा? हं. उदाहरणार्थ समजा 100 एम्प्लॉईजवरती केला जायचा. हं. आणि 100 हा समजा ती 10,000 एम्प्लॉईजची कंपनी आहे. तर एक छोटासा फ्रॅक्शन आणि तीच प्रोसेस असते. पहिल्यांदा पायलट केलं जातं. तर पायलट स्टेजमध्ये कारण तुम्हाला सुरुवातीला समजून घ्यायला लागणार, की हे जे काही नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, त्याचं काय महत्त्व आहे, त्याच्या काय क्षमता आहेत. मग त्याच्यासाठी काहीतरी पायलट स्टडीज करा, पायलट प्रोजेक्ट्स करा आणि तिथे तुम्ही कॅपिंग करून फायदा नाही आहे. कारण ते एक्सप्लोरेशन स्टेज आहे तुमची, बरोबर? त्यामुळे तिथे गरजेनुसार तुम्हाला फंडिंग करायला लागणार. बरोबर. तो पहिला स्टेज असतो. ती पहिली स्टेज असते. नंतर ज्यावेळी इथे एस्टॅब्लिश झालेलं आहे, की बाबा ह्या-ह्या गोष्टी करू शकतो. मग मी कदाचित या 100 पासनं 1000 पर्यंत गेलो, की हां, आता ह्या गोष्टी माझ्याकडे अ, आणखी जर पुढे मला न्यायचं असेल, तर 10,000 पैकी हे 10% आहेत, जिथे मी सहज इम्प्लिमेंट करू शकतो. मला थोडा विश्वास आहे सक्सेस रेट्सबद्दल. हं. तर मग मी ते 1000 हं. लोकांपर्यंत किंवा टीम मेंबर्सपर्यंत एक्सटेंड केलं. त्यांना ट्रेन केलं, त्यांना त्याच्यासाठी प्रिपेअर केलं. पण मग त्यांना अट घातली, हं. की तुम्ही हे जे काही 15,000 तुम्हाला दिलेले आहेत, ते तुम्ही योग्य पद्धतीने वापरा. आता योग्य पद्धतीने वापरा म्हणजे काय? हं. दॅट इज वेअर दी ऑप्टिमायझेशन कम्स इंटू पिक्चर ज्याला आम्ही टोकनॉमिक्स म्हणतो. हं. तर काय आहे जसं मी म्हणालो इनपुट टोकन, आउटपुट टोकन असे वेगवेगळे चार्जेस आहेत. तर पहिला पार्ट येतो त्याला प्रॉम्प्ट कॅशिंग म्हणतात. म्हणजे थोडक्यात जर रिपिटेटिव्ह असेल 2 पद्धतीच्या प्रॉम्प्ट्स असतात. सिस्टम प्रॉम्प्ट, युजर प्रॉम्प्ट. म्हणजे मी परत फार तांत्रिक डिटेल्समध्ये जाणार नाही. पण असं गृहीत धरूयात, की काही फिक्स्ड पार्ट आहे आणि काही व्हेरिएबल पार्ट आहे. तर मग जर थोडक्यात मला तोच प्रश्न सतत विचारायचा. हां. तर त्यावेळी तोच परत विचारण्याऐवजी त्याला तुम्ही कॅश करा. एक जे आपण त्याला टेम्पररी स्टोरेज लेयर म्हणतो. तर तुम्ही जर कॅश करून जर अ, वापर केला, तर तिथे 90% पर्यंत डिस्काउंट मिळतं तुम्हाला. हं. म्हणजे ती जी प्राइसिंग आहे $2 असेल तर ते $0.2 होते. दुसरं तुम्ही बॅच प्रोसेसिंग करू शकता. बॅच प्रोसेसिंग म्हणजे काही बाबतीत फक्त लाईव्ह स्ट्रीमिंग हवं. म्हणजे मला लाईव्ह रिस्पॉन्सेस हवे असं इमिडिएट आत्ता टाकलं तर मला लगेच हवं आहे. त्याचं प्राइसिंग वेगळं. मग मी जर बॅच केलं, तर बॅचमध्ये काय होतं, की काही वेळी जर डाउन टाईम असेल, तर मग त्यावेळी ते शेड्यूल करून ते आपल्याला डिस्काउंट देऊ शकतात. तर ह्या म्हणजे आणि ह्या अगदी सुरुवातीच्या काही आयडियाज आहेत, ज्या जनरेट होऊन इम्प्लिमेंट होत आहेत, ज्याच्यामुळे कॉस्ट सेव्हिंग शक्य होतीये. हं. जर ह्या गोष्टी उपलब्ध असतील, तर
त्या वापरण्यासाठी एन्करेजमेंट असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी जे आपण आर्थिक म्हणजे काय म्हणतात इकॉनॉमिक किंवा म्हणजे स्मार्टनेस ज्याला म्हणतो ना, की आर्थिक बजेट तुम्ही कसं चालवायचं. तर त्याच्यासाठी म्हणून ती आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि ह्याचा असा अर्थ नाही आहे, की एआय माणसांपेक्षा स्वस्त आहे किंवा माणसं एआयपेक्षा स्वस्त आहे. असं न जाता लूक ॲट द जर्नी. माझ्या मते अशा कंपनीज ॲक्चुअली एआय मॅच्युरिटीच्या प्रवासात पुढच्या स्टेजला पोहोचतायत. बरं. आणि तिथून त्यांची ती जर्नी पुढे होतीये. म्हणून हे टोकनॉमिक्स, एआय टोकनॉमिक्स हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, ज्यावेळी आपण एआयसाठी बजेटिंग करतोय, एक्सपेंडिचर करतोय.